जय मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली पोलीस भरतीची अर्ज प्रक्रिया ही 29 ऑक्टोबर पासून चालू झालेली आहे। तरीही आपल्या सर्वांच्या मनात एक प्रकारचा संभ्रम निर्माण झालेला आहे की अर्ज नेमका कोणत्या जिल्ह्यात करावा, जिल्ह्याची निवड कशी करावी। तर आज आपण बोलणार आहे सर्वसाधारण उमेदवार यांच्याबद्दल। सर्वसाधारण उमेदवार म्हणजे एससी, एसटी, ओबीसी, एसबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी, एनटीबी, एनटीसी अशा सर्व कॅटेगरीच्या सर्वसाधारण उमेदवारांवर आपण आज बोलणार आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे समोरचे मी अपडेट्स देईल म्हणजे ग्राउंड कधी होईल, आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याच्या अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून समोरची माहिती मी तुमच्या समोर तुमच्या पेजला येऊन जाईल। तर आज आपण बघणार आहे की सर्वसाधारण उमेदवारांची जिल्हा निवड कोणत्या बेसवर करायला पाहिजे, कोणत्या बाबींचा यांनी विचार करायला पाहिजे। मागच्या वर्षीचा कट ऑफ आपण बघणार आहे। 2024चा कट ऑफ मध्ये कुठं लिस्ट किती गेली, कुठं हाय गेली, कुठं कमी गेली, कुठं ऍव्हरेज लिस्ट लागली, तर अशा सर्व बाबींचा आपण विचार करणार आहे। म्हणजे 2024च्या कट ऑफचा आपण अनालिसिस करणार आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून समोरचे जे नवनवीन व्हिडिओ येतील म्हणजे आतापर्यंत कुठं किती अर्ज आले तर याचे सर्व मी अचूक माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल। तर आता आपण बघूयात सर्वसाधारण उमेदवार मधील ओपन कॅटेगरीच्या लिस्ट कुठं कमी गेल्यात, कुठं जास्त गेल्यात याबद्दल आपण चर्चा करू। तर ओपन कॅटेगरीचा जर सर्वसाधारण ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातील सर्वात हायेस्ट लिस्ट जर कुठे गेली असेल तर धुळे शहर इथं हायेस्ट सर्वात लिस्ट गेली, तर ती गेली 141 मार्कावर। आणि याच्या उलटच जर विचार केला तर सोलापूर शहर सारख्या ठिकाणी 109 मार्कांवर लिस्ट येऊन टिकलेली आहे ओपन सर्वसाधारणची। बीड, सिंधुदुर्ग सारख्या ठिकाणी 140 मार्कांवर लिस्ट गेलेली आहे। भंडारा सारख्या ठिकाणी 110 मार्कांवर लिस्ट गेली। जळगाव, छत्रपती संभाजीनगर यासारख्या ठिकाणी जर विचार केला, छत्रपती संभाजीनगर शहर या ठिकाणी जर विचार केला तर 138 मार्कांवर आपली ओपन सर्वसाधारणची लिस्ट गेलेली आहे। वर्ध्यासारख्या ठिकाणी 120 मार्कांवरच लिस्ट आली आणि मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी 121 मार्कांवर लिस्ट गेली। तर अशा सर्व ह्या जर मार्क्स आपल्या मेरिट लिस्टचा जर विचार केला तर यामध्ये आपल्याला खूप काहीतरी असा फरक, खूप काहीतरी अशी तफावत आपल्याला आढळून येते। त्यामुळे आपल्याला या वेळेस अर्ज भरताना खूप काहीतरी विचार करावा लागेल। तर पुढची कॅटेगरी आता आपण बघूया, सर्वसाधारण एनटीसी। आपल्या सर्वांना माहितीच आहे की जर सर्वात हायेस्ट जर लिस्ट कुठली जात असेल तर महाराष्ट्रातील तर एनटीसी ही लिस्ट खूप काहीतरी अशी हाय जाते। त्यामुळे आपण 2024च्या भरतीमध्ये कुठं किती लिस्ट गेली तर हे आता आपण बघूयात। एनटीसी सर्वसाधारणच्या मेरिट काही जिल्ह्यांमध्ये 140 क्रॉस गेल्या तर काही जिल्ह्यांमध्ये 100च्या आत पण लिस्ट येते। असंच नाही की एनटीसीची लिस्ट ही हायच जाते, तर 100च्या खाली पण लिस्ट 2024च्या भरतीमध्ये लागलेली आहे, ही बाब आपण लक्षात घ्यायला पाहिजे। साताऱ्यासारख्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त लिस्ट लागली, म्हणजे साताऱ्यासारख्या जिल्ह्यात या 2025च्या भरतीमध्ये तर साताऱ्यासारख्या ठिकाणी भरतीच नाही। पण साताऱ्याच्या मागच्या वर्षीचा म्हणजे 2024च्या भरतीच्या मेरिटचा जर विचार केला तर 141 मार्कांवर एनटीसीची लिस्ट गेलेली आहे। धुळेसारख्या ठिकाणी 138 मार्कांची लिस्ट गेली। धुळेला ओपन मेरिट लागली 141 मार्कांवर, तर एनटीसीची लिस्ट 138 मार्कांवर आली आहे। बीड सारख्या ठिकाणी 137 मार्कांवर लिस्ट आलेली आहे। पण त्यातच भंडारा सारख्या ठिकाणी या जिल्ह्याचा जर विचार केला तर एनटीसीची लिस्ट फक्त 96 मार्कांवर आलेली आहे, कारण की तिथं पेपर पण तसाच टफ होता। महाराष्ट्रात सर्वात जास्त टफचा पेपर भंडाऱ्यामध्ये होता। यवतमाळ सारख्या ठिकाणी 105 मार्कांवर लिस्ट आलेली आहे। वर्धा सारख्या ठिकाणी 111 मार्कांवर लिस्ट येऊन गेली आहे। वाशिम सारख्या ठिकाणी 115 मार्कांवर लिस्ट घेऊन गेलेली आहे। ही मेरिट मधील फरक आपण समजून घेतला पाहिजे, त्यानुसारच आपण अर्ज करायला पाहिजे या 2025च्या भरतीमध्ये, जेणेकरून आपल्याला फायदा होईल। कारण की लिस्ट कुठं हाय जाते तर कुठं खूप काहीतरी अशी कमी येते। त्यामुळे जिल्हा निवड यावेळेस खूप काहीतरी वरदान ठरणार आहे। तर समोरची कॅटेगरी बघू आपण, एससीबीसी सर्वसाधारण मराठा कास्ट 2024च्या भरतीमध्ये एससीबीसी मराठा कास्टसाठी कोणता जिल्हा सेफ राहिला, कोणत्या जिल्ह्यामध्ये लिस्ट हायेस्ट गेली तर टप गेली, तर ते आपण आता बघूयात। छत्रपती संभाजीनगर जीआरपीचा जर विचार केला, धाराशिव सारख्या शहराचा विचार, कोल्हापूर यासारख्या ठिकाणी सर्वाधिक लिस्ट एससीबीसीची लागलेली आहे, तर ती 136 मार्कांवर लागलेली। त्याच वेळेस यवतमाळ सारख्या ठिकाणी 84 मार्कांवर लिस्ट गेलेली आहे। भंडारा सारख्या ठिकाणी 101 मार्कांवर लिस्ट गेलेली आहे। म्हणजे
यवतमाळ आणि भंडाऱ्याला खूप काहीतरी अशी कमी लिस्ट येऊन गेलेली आहे. म्हणजे यवतमाळला तर 84च लागली, भंडाऱ्याला तर 101च लागली, असा आपण विचार करायला पाहिजे. जळगाव ठाणे शहर यांसारख्या ठिकाणी तर 130 मार्क घेऊन पण मुलांचं जमलं नाही, तिथं सिलेक्शन झालं नाही, कारण की लिस्ट ही 133 मार्कांवर येऊन थांबलेली होती. वर्धासारख्या ठिकाणी 104 तर गोंदियासारख्या ठिकाणी 109 मार्कांवर SCBC सर्वसाधारणची लिस्ट गेलेली आहे. ह्या खूप मोठा असं काहीतरी फरक आपल्याला आढळून येतो. धुळे, बीड, नागपूर शहर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, जालना यांसारख्या ठिकाणी तर 130 क्रॉस गेलेले आहे. या सर्व बाबींचा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे 130 बऱ्याच ठिकाणी SCBC ची लिस्ट ही क्रॉस गेलेली आहे. त्यामुळे आपण याकडे लक्ष द्यायला पाहिजे, या फरकाकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे यवतमाळ सारख्या ठिकाणी यवतमाळ आणि भंडाऱ्यालाच फक्त 84 मार्कांवर आणि 101 मार्कांवर लिस्ट येऊन थांबलेली आहे. तर आता आपण बघूया समोरची कॅटेगरी NTB सर्वसाधारण. जळगाव सारख्या जिल्ह्याचा जर विचार केला आपण NTB कॅटेगरी सर्वसाधारणचा तर 138 मार्कांवर लिस्ट गेलेली आहे. पण यामध्येच एक प्रकारचा म्हणजे नवी मुंबई सारख्या ठिकाणी 98 मार्कांवर लिस्ट गेलेली आहे. नाशिक शहर सारख्या ठिकाणी 132 मार्कांवर लिस्ट गेलेली आहे. NTB सर्वसाधारण बद्दल आपण बोलत आहे. तसेच आपण यामध्ये 2024च्या भरतीचा आपण कट ऑफ बघत आहे. तर भंडारा सारख्या ठिकाणी 106 मार्कांवर लिस्ट गेलेली आहे. ठाणे शहर, सिंधुदुर्ग सारख्या ठिकाणी 131 मार्कांवर लिस्ट गेलेली आहे. परभणी सारख्या ठिकाणी 112 मार्कांवर लिस्ट गेलेली आहे. हा मेरिट मधील फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे व यानुसारच या मेरिटचं अनालिसिस करूनच आपण यावेळेस अर्ज भरायला पाहिजे. म्हणजे कुठं खूप काहीतरी जास्त लागते तर कुठं खूप काहीतरी कमी लागते. त्यामुळे जिल्हा निवड खूप काहीतरी फायदेशीर यावेळेस ठरू शकते. म्हणजे प्रत्येक वेळेस ठरतेच, पण यावेळेची परिस्थिती वेगळी आहे. कारण की मुंबईला 2459 जागा आहेत. त्या खालोखालच आपल्या पुणे शहरला 1733 इतक्या जागा आहेत. तर या दोन जिल्ह्यांमध्ये पण खूप काहीतरी डिवाइड होतील मुलं यामध्ये. तर इतर जिल्ह्यांचा पण आपण विचार करायला, म्हणजे मीरा भाईंदर झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, नागपूर शहर झालं, ग्रामीण झालं, नाशिक शहर झालं, अशा सर्व ठिकाणचा आपण विचार करायला पाहिजे. आता आपण बघूयात SC सर्वसाधारण. तर आता आपण बघूयात SC कॅटेगरी बद्दल. SC कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर काही जिल्ह्यांमध्ये 130 क्रॉस गेलेली आहे. 2024च्या भरतीचा आपण विचार करत आहे तर 130 क्रॉस गेलेली आहे. तर त्यासोबतच काही जिल्ह्यांमध्ये तर फक्त 100 मार्कांच्या खाली पण लिस्ट आलेली आहे, आसपास लिस्ट आलेली आहे. तर असे जिल्हे कोणते तर ते आपण बघूयात. धुळे, नाशिक सारख्या जिल्ह्यामध्ये तर 131 मार्कांवर लिस्ट गेलेली आहे. 2024च्या भरतीचा जर विचार केला तर सर्वात हायेस्ट लिस्ट आपल्याला इतर समजून येते की धुळे आणि नाशिक शहरला खूप हायेस्ट लिस्ट गेलेले आहे. त्यामुळे आपण या शहरांचा विचार करायला पाहिजे. ठाणे शहर झालं, बुलढाणा झालं. ठाणे शहर आणि बुलढाणा यासारख्या ठिकाणी 130 मार्कांवर लिस्ट येऊन टेकलेली आहे. तसेच आपला जळगाव झालं, सातारा झालं, 129 मार्कांवर लिस्ट आलेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये असे आढळून आले की 100 मार्कांच्या खाली लिस्ट आलेली आहे, म्हणजे जवळपास लिस्ट आलेली आहे. तर ते जिल्हे आपण बघूया. भंडाऱ्यासारख्या ठिकाणी 100 मार्कांवर लिस्ट आलेली आहे. मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी 110 मार्कांवर लिस्ट आलेली आहे. वर्धा आणि वाशिम सारख्या ठिकाणी 112 मार्कांवरच लिस्ट आलेली आहे. तर हा असा फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानुसारच आपण आपला जिल्हा निवड करायला पाहिजे. कारण की आता आपण या लिस्टच्या माध्यमातून बघत आहे की कुठं खूप हाय जाती आहे, कुठं 130 132 इतकी जाते, तर कुठं 115 120 वरच येऊन टेकते. तर हा फक्त आणि फक्त जिल्हा निवडीचा फरक आहे. म्हणजे जिल्हा निवडीचा खूप काहीतरी फायदा इथं आपल्याला होताना दिसत आहे. तर EWS आता आपण समोर बघू. EWS कॅटेगरी, EWS सर्वसाधारणचा महाराष्ट्रातील जर सर्वात कमी मेरिट जर लागली असेल 2024च्या भरतीमध्ये तर ती EWS या कॅटेगरीची लागलेली आहेत. म्हणजे 10 जिल्हे असे आढळून आले की त्या जिल्ह्यांची लिस्ट ही 100 मार्कांपेक्षा कमी लागलेली आहे. 100 मार्कांपेक्षा कमी लागले. आणखी मोजकेच असे जिल्हे आहेत की 130 क्रॉस झालेले आहेत. तर बुलढाणा सारख्या EWS सर्वसाधारणची जर सर्वात महाराष्ट्रातील हायेस्ट लिस्ट जर विचार केला तर बुलढाण्याला 133 मार्कांवर सर्वाधिक मेरिट लागलेले आहे. सातारा, धुळे सारख्या ठिकाणी 131 मार्कांवर लिस्ट गेलेली आहे. नाशिक शहर सारख्या ठिकाणी 128 मार्कांवर लिस्ट गेलेली आहे. तर 10 असे जिल्हे आहेत की तिथं 100 मार्कांच्या खाली लिस्ट आलेली आहे. तर ते जिल्हे आपण बघूया. पिंपरी चिंचवडला फक्त 67 मार्कांवर इथं मुलगा पोलीस झालेला आहे EWS सर्वसाधारणचा. यवतमाळ सारख्या ठिकाणी 72 मार्कांवर, अहिल्यानगर सारख्या ठिकाणी 73 मार्कांवर, पालघर सारख्या ठिकाणी पण 73 मार्क इतके
घेऊन आपला मुलगा आपला पोलीस भरतीचा विद्यार्थी हा आपला पोलीस झालेला आहे। वर्ध्याला तर 83 लागली तर परभणीला 87। ही आपण मेरिट मधला हा फरक आपण लक्षात घेऊनच आपण अर्ज करायला पाहिजे यावेळेस पण। तर अशा प्रकारे बाकीच्या ज्या राहिलेल्या कॅटेगरी आहेत त्यांच्यावर पण मी त्यांचा अनालिसिस बाकी आहे, त्यामुळे मी समोर ज्या बाकीच्या कॅटेगरी सर्वसाधारण कॅटेगरी ज्या बाकी आहेत त्यांच्यावर मी समोर व्हिडिओ बनवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ जर आवडल्यास आपल्या SC आता ज्या यामध्ये ज्या मी कॅटेगरी सर्वसाधारण कॅटेगरी ज्या सांगितल्या आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। तसेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी समोर जे आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेत, सोबतच पोलीस आपल्या मैदानी चाचणीला सुरुवात कधी होईल, या सर्वच्या सर्व अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद।